पितृपक्षामध्ये बऱ्याच ठिकाणी पाटवडी बनवली जाते, तर ती कशी बनवायची ते आपण पाहूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा, कढीपत्ता पाणी न घालता वाटून घ्यायचं। 1 वाटी बेसन चाळून घ्यायचं। कढईमध्ये 1 छोटी पळी तेल घालून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग केलेलं वाटण घालून परतून घ्यायचं। 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं। चवीपुरतं मीठ घालायचं। पाण्याला उकळी यायला लागली की याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन घालून गाठी मोडत मोडत चांगले मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं। 2-3 मिनिटं झाकण ठेवून हे सगळं आपल्याला वाफवून घ्यायचं। ताटाच्या मागच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि याच्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं। सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि याला दाबून आपल्याला एकसारखं पसरवायचं। वरून कोथिंबीर, सुक्या खोबऱ्याचा किस आणि पांढरे तीळ लावून घ्यायचे आणि डायमंड शेपमध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या। खूप टेस्टी आणि पटकन होणारे या थापी वड्या होतात। याला थापी वड्या किंवा पाटवड्या देखील बोललं जातं। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब